नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे. आजच्या भागामध्ये मंजिरी म्हणते की अंबिका जो काही डाऊट आहे माझ्यावरती तो हे मायाच्या बॅगमध्ये ठेवलेला आहे, त्याच्यावरनं हा सगळा काही गैरसमज तिचा दूर होईल आणि मी सगळे काही एका साईडला होईन असं काही मंजिरीचं मनातलं असतं. कारण की मायाच्या बॅगमध्ये खूप भयानक असं तिनं ठेवलेलं असतं. तिथे तोपर्यंत महागौरी आलेली असते, दादासाहेबांच्या पुढे बसलेले असते. तोपर्यंत महागौरी बसल्यामुळे दादासाहेब म्हणतात, नर्मदा जाग यांच्यासाठी चहा पाण्याची व्यवस्था कर. नर्मदा म्हणते, हो दादासाहेब करते ना. तुम्ही आजी नाही तेच थांबा, नाही तर तुम्ही अचानक कुठेतरी गायब होता बरं का. तोपर्यंत महागौरी बोलते, नाही ग पोरी, कशाला जाते मी कुठे, आणि मला ना काही खायला वगैरे नको ये, मला ना तुमच्या देवघरामध्ये घेऊन जा. कारण की मला ना महागौरीचं दर्शन घ्यायचं आहे. कारण की तुमच्या घरामध्ये महागौरीचा वास आहे, मला असं कळालं आहे. त्याच्यामुळे मी प्रत्येक वेळेस येते, त्यासाठी मंदिरामध्ये जाते. दादासाहेब म्हणतात, नर्मदा जाग यांना घेऊन जा. असं काही बोलल्यानंतरनं तोपर्यंत महागौरी, नर्मदा आणि अंबिका जाते. अंबिका म्हणते, अरे मी तर मंदिरात मीराशिवाय येऊ शकत नव्हती, पण आज मला ह्या मंदिरामध्ये प्रवेश भेटला आहे. ही तर खूप अचंबित गोष्ट आहे. तोपर्यंत नर्मदा म्हणते, आजी तुम्ही न दर्शन घेतलं का, मग चला बाहेर, मला खूप कामं पडली आहेत. तोपर्यंत महागौरी आजी म्हणतात की नर्मदा तू बाहेर जा, मी बाहेर मागून येते. असं काही बोलल्यानंतरनं अंबिका म्हणते, आजी तुम्ही जेव्हा जेव्हा मी संकटामध्ये असते तेव्हा तुम्ही माझ्यासाठी इथे येता, वाचवता. प्रत्येक गोष्ट अंबिका इथे बोलत असते. तेव्हा असं काही बोलत असताना महागौरी आजींच्या पाया अंबिका पडते आणि ह्या दोघींचं बोलणं सगळं काही मंजिरी ऐकत असते. मंजिरी ऐकत असताना महागौरी आजी म्हणतात, अगं अंबिका, मंदिराच्या बाहेर कोण उभा आहे का. मंजिरी आतमध्ये याचं नाटक करते. तोपर्यंत अंबिका समोर बोलण्याचं त्यांच्याशीही नाटक करत असते. हे महागौरीला सगळं काही चांगलं माहीत असतं. तोपर्यंत मंजिरीला महागौरी म्हणते, अगं मंजिरी, अशी काय बघत उभी राहिली आहेस, मला हळदी कुंकू लाव ना. असं काही बोलल्यानंतरनं मंजिरीची हात एकदम कापायला लागतात आणि तोपर्यंत म्हणतात, चल आपण बाहेर जाऊया. तोपर्यंत मंजिरी आजींचा हात पकडते. तोपर्यंत मंजिरीला खूप भयानक असा त्रास व्हायला लागले असतो. पण दाखवणार कुणाला, महागौरी आजीला तर सगळं काही माहीत असतं. मंजिरा म्हणते की माया सगळ्यांसमोर आता बसलेली आहे. तिने सगळ्यांच्या समोर बॅगेतलं सगळं काही दाखवलं किंवा पडलं दिसलं सगळं काही सत्य हे सगळ्यांसमोर येईल. तोपर्यंत आजी म्हणतात, हो तुझ्या सगळ्या काही मनोकामना पूर्ण होणार आहेत मंजिरी. असं काही बोलल्यानंतरनं मंजिरी म्हणते, काही बोलला का तुम्ही. नाही ग, एक गोष्ट मला आठवली, तेच मी बोलत होते, दुसरं काही नाही. तोपर्यंत मंजिरीला महागौरी आजी वर्ण करतात की तू जे काही आत्ता काला जादू घरामध्ये करत आहेस त्याचा अंत हा मंजिरी होणार म्हणजे होणार, आणि त्याचा अंत माझ्या ह्या दोन लेकी म्हणजे अंबिका आणि मीरा हा तुझा अंत करणार म्हणजे करणार. आणि मंजिरी हे ऐकल्यानंतर खूप संतापते. महागौरीला म्हणते की मी कधीही माझं आयुष्य संपणार नाही, मला कोणीही मारू शकणार नाही. तोपर्यंत महागौरी आजी म्हणते की तू कितीही प्रयत्न केलास तरी तुझा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. असं काही महागौरी आजी मंजिरीला सांगत असतात. येणाऱ्या पुढच्या भागामध्ये खूप छान ट्विस्ट दाखवलं आहे. नक्की मंजिरीचं हे सगळं काही सत्य सर्वांसमोर येणार का, खास करून अथर्व, दादासाहेब सगळ्यांसमोर, आणि ह्याचा अंत आपला अंबिका आणि मीरा ह्या करणार का. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.